ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातली सर्व माहिती जर पाहिजे असेल तर मला असं वाटतं की संपूर्ण दिवसाचा सिनेमा सुद्धा पूर्ण पडणार नाही. आता तर आपण सहज शिकतो आहोत, मुले शिकत आहेत, निवडणुका लढत आहेत, त्याने दाखवून राष्ट्रपती पदापर्यंत आपण जातो आहोत. तुम्हाला कल्पना नाही, परंतु अमेरिकेमध्ये अगदी अलीकडपर्यंत सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो काही 50-60 वर्षापूर्वी सुरू झाला. आपल्याकडे ही महिलांची चळवळ शिक्षणाच्या बाबतीत मागे असून सुद्धा आपण पुढे जातो आहोत. पण त्याच्यासाठी कुठला तरी एक आयकॉन आपल्या समोर लागतो. तसं एकलव्य जो आहे द्रोणाचार्यांची एक मूर्ती बनून त्याने जे आहे धनुर्विद्या शिकले, तशी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांचे पुतळे जे आहेत हे आपण समोर ठेवतो. तर याकरता यांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपण त्यांच्यासाठी आता पुढे काय करायला पाहिजे. प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो आहोत. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले दोघांचंही पूर्ण आयुष्य जे आहे हे याच्यातच खर्च झाला. आणि ते ही समाजसेवा दुसऱ्याच्या पैशाने ते केली नाही त्यांनी. महात्मा ज्योतिराव फुले हे मोठे उद्योजक होते. खडकवासला धरण असेल, कात्रजचा बोगदा असेल, अशी अनेक मोठी मोठी कामं त्यांनी केली. सोन्याच्या दागिन्याच्या ज्या काही साचे असतात, अख्ख्या देशातली एजन्सी त्यांच्याकडे होती. खडकवासला धरणाचं वगैरे पाणी जेव्हा सुटलं तेव्हा ते पाणी शिळं आहे म्हणून शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग करायचा नकार दिला. मग महात्मा ज्योतिराव फुल्यांनी तिथे शेती घेतली आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे पिकं जे आहेत, वर्षातून 3-3, 4-4 पिकं त्याने काढली. आणि मग सगळ्यांना कळलं की ह्या पाण्याचा किती उपयोग आहे. हंटर कमिशन समोर सुद्धा महात्मा फुल्यांनी हेच सांगितलं की सगळ्या देशातले लोक गरीब आहेत, त्यांना तुम्ही शिक्षण द्या, कृषीचं शिक्षण द्या, पाण्याचं योग्य व्यवस्थापन करा. आपण ज्याला आज पाझर तलाव म्हणतो त्याला त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी झिरपे तलाव असं नाव दिलेलं आहे. सगळ्यांना नोकरी धंद्यामध्ये सारखा वाटा द्या. हायब्रिडचा उपयोग करून जे जास्तीत जास्त उत्पादन वाढवा. सावित्रीबाई फुल्यांनी तर महात्मा ज्योतिराव गेल्यानंतर जे काम केलंय, मुंबईत जो दंगा झाला जातीयवादी, त्यावेळेला 50-60 हजार लोक जमले आणि त्यांनी लोकांना शांत केलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांचे जे शिष्य आहेत त्यांनीच आपण ज्याला बोरीबंदर स्टेशन किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणतो किंवा टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग, महानगरपालिका, हे त्यांच्या सगळ्या शिष्यांनी बांधले. त्यांच्या शिष्य जे आहे लोखंडे, त्यांनी पहिली युनियन ह्या देशामध्ये काढली. रविवारची सुट्टी पहिल्यांदा त्यांनी सुरू केली. हे एक नाही असंख्य हे सगळे जे आहेत महात्मा ज्योतिरावांच्या आणि सावित्रीबाईंच्या पावलावर पाऊल ठेवून ह्या सगळ्या मंडळींनी आपापल्या पद्धतीनं फार पुढे ते गेले. पहिलं ग्रामीण वर्तमानपत्र काढलं त्यांनी. माझी आपल्याला विनंती आहे की आपण प्रत्येकाने गुलामगिरी वाचली पाहिजे. स्लेव्हरी, त्याचं इंग्रजीत भाषांतर. 150 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये जी लढाई सुरू होती, काळे विरुद्ध गोरे, त्या लढाईला ते लढणारे जे मागासवर्गीय, त्या काळे आपण ज्यांना म्हणतो आपण निग्रो, त्यांच्या लढाईला यश लाभो अशा प्रकारची प्रस्तावना त्या गुलामगिरीच्या पुस्तकावर 150 वर्षापूर्वी
त्यांनी लिहिली. कुणी काम केलं, पहिली व्यक्ती आता समुद्रापार झालेल्या लढाईला अशा प्रकारचं समर्थन देते. आणि ते पुस्तक आणि त्यांचं ते हस्ताक्षर इंग्लिशमधलं, हे जेव्हा बराक ओबामा साहेब आले होते मुंबईमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष, त्यावेळेला मी त्यांना दाखवलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण त्याच लढाईतून पुढे जे आहे बराक ओबामासारखे लोक जे आहेत अमेरिकेच्या अध्यक्षपदावर बसले. तर हे दोन्ही जे आहेत प्रत्येकाचे, शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती केलेली असता देशामध्ये आणि जगाला दाखवून दिलं की युद्धनीती कशी असते, राजनीती कशी करायची असते. महात्मा ज्योतिराव फुलाने सामाजिक क्रांती महात्मा ज्योतिराव फुलाने आणि सावित्रीबाई फुलाने केली. आणि समाजाला सगळे कसे एक असले पाहिजेत, मुला मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, सगळ्यांचे अधिकार समान असले पाहिजेत. आणि आपल्याला कल्पना आहे, आपण भारत आणि आजूबाजूचे देश पाहतो, नाही म्हटलं तरी आपण मागासले म्हणून गणले गेलो. परंतु ज्या ज्या देशामध्ये, मग युरोप असेल, अमेरिका असेल, जपान असेल, आपण पाहतो, सिनेमामध्ये पाहतो, टी व्हीवर पाहतो, सैन्यामध्ये महिला आहेत, शिक्षणामध्ये महिला, ऑफिसामध्ये, पोलिसांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. ते सगळे देश आपल्या पुढे आहेत. आणि ज्या देशामध्ये, आपल्यासारख्या देशामध्ये आपण या महिलांना घरात बसून ठेवलं, 50% शक्ती जी आहे मानवी शक्ती ती आपण घरात बसून ठेवली, आपण सगळे मागे राहिलो. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पूजा अर्चा करताना आपण सगळेच म्हणतो विद्येची देवता सरस्वती महिला, पण शिक्षण महिलांना द्यायचं नाही. संपत्तीची देवी लक्ष्मी, पण तिच्या हातात पैसे येणार नाही याची काळजी आम्ही घेतो. शौर्याची देवता जी आहे भवानी माता, काली माता, पण आपण या सगळ्या लढाईमध्ये कुठे महिलांना घेत नाही. आज जगामध्ये चाललेली जे युद्ध असेल, काही काही युद्धामध्ये महिला सुद्धा त्यांच्या बरोबर लढतात. हे मी का सांगतो, हे सगळं जर आपण केलं तरच एक आपला एरिया पुढे जाईल, मग शहर पुढे जाईल, जिल्हा, महाराष्ट्र, देश पुढे जाईल. व ती सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. मला कोणीतरी मगाशी पाठवलं, एक क्लिप्स पाठवली, मला वाटतं त्या कलाकार सुलक्षणा कुलकर्णीची अशी असावी, नाव त्यांचं कुलकर्णी म्हणून सुलक्षणा असा नाव त्यांचं. त्यांनी खूप चांगलं आवडलं की उद्या सावित्रीबाई फुलांमुळे आपण एवढे पुढे आलो. एक पंथी ज्ञानाचे आपल्या घरासमोर उद्या लावा. आणि त्याने आणखीन एक सांगितलं की मी तर करते, माझ्या मैत्रिणींना पण करायला सांगते की एक सावित्रीबाई जे आम्ही मुली आहोत हे दर्शवणारं कपाळावरचं कुंकू जे आहे चिरीमध्ये आडवं छोटंसं लावावं आणि सावित्रीबाईची आठवण आपण सगळ्यांना करून द्यावी. एक वेगळ्या प्रकारचं जे आहे हे जनजागरण आहे. आता या पुढे जे आहे दरवर्षी हा कार्यक्रम आपल्याला इथे करावा लागणार. उद्या सकाळी तर मी नायगावला त्यांच्या जन्मस्थानी गेली 20-25 वर्ष जात असतो आम्ही सगळे. उद्या मुख्यमंत्री महोदय आणि अनेक मंत्री तिथे आहेत, त्या कार्यक्रमाला मी जात आहे. नंतर चाकणला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचा पुतळा त्याचं अनावरण आहे, तिथे सुद्धा मी जात आहे. त्याच्यानंतर परत पिंपरीला कार्यक्रम आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आपल्या मुलांना मुलींना शाळेतल्या वेगवेगळ्या शाळेतील मुला मुलींना खास दर्शनासाठी घेऊन या. आणि आमच्या हे सगळ्या कार्यक्रम समाधानाचाही सगळे कार्यक्रम बरोबर आहे. ही जी काही चित्रफित थोडक्यात का होईना तुम्ही दाखवली ती उद्या रात्रीपर्यंत वारंवार कशी दाखवता येईल, जे जे लोक येतील त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करा. तर त्याच्यातून ज्यांना अजिबात सावित्रीबाई फुले म्हणजे कोण हे माहीतच नाही
त्यांना थोडीफार तरी माहिती होईल. आणि मी एवढंच सांगेन, प्रत्येकाने शेतकऱ्याचा असूड, गुलामगिरी ही 2 पुस्तकं जी आहेत ही काही करून वाचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं महत्त्व नक्की कळून येईल. मी आपण सगळे या कार्यक्रमाला इथे उपस्थित आलात. मी तुमचा मनापासून आभार मानतो, आभारी आहे तुमचा. आणि दरवर्षी आपण हा कार्यक्रम सगळ्यांनी मिळून हा मोठ्या प्रमाणात साजरा करून ह्या शिक्षणाची ही ज्ञानज्योती जी आहे, क्रांती ज्योती आहे, तिच्या कामाचा इतिहास जो आहे लोकांसमोर मांडूया. तुम्हाला शेवट सांगतो, सावित्रीबाई गेल्या कशा ह्याही आपल्याला माहिती आहे. पूर्वी प्लेगची साथ आली पुण्यामध्ये आणि देशामध्ये, औषधं नव्हती. प्लेग झाला की लांब नेऊन टाकायचा, तो तिथल्या तिथेच संपून जायचा ती व्यक्ती. सावित्रीबाई फुल्यांनी आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये, म्हणजे स्वतःचं एक ज्या विधवा पण त्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांचे बाळंतपण त्यांनी केली त्यांच्या घरामध्ये. त्यातल्याच एका ब्राह्मणाच्या मुलाला, यशवंताला दत्तक घेतलं. ते पुढे डॉक्टर झाले. प्लेगची साथ आली त्यावेळेला औषध पाणी सुरू केलं त्यांनी. आणि पुण्यापासून 8 मैल लांब जवळपास एका माळावर असे टेंट टाकून त्यांनी जे आहे दवाखाना सुरू केला. सावित्रीबाई फुले तर पुण्यात आणि वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन लोकांना घेऊन तिथपर्यंत जायच्या आणि औषध पाणी करा म्हणून सांगायचं. यशवंताने सांगितलं की आई तू हे करशील तर तुला सुद्धा प्लेग होईल आणि तुझं सुद्धा आयुष्य संपेल. पण त्यावेळेला सावित्रीबाई फुले म्हणाल्या, यशवंता आज जर शेठजी असते, महात्मा फुल्यांना ते शेठजी म्हणायचे, आज जर शेठजी असते तर ते घरात बसले असते का रे? आज ते नाहीत, आपल्याला हे काम करायचं. काम करत राहिल्या. आणि मला असं वाटतं पांडुरंग गायकवाड नावाचा एक मोठा मुलगा, तरुण मुलगा, त्याला आणि तोही मागास समाजातला प्लेग झाला. सावित्रीबाई फुल्यांनी त्याला पाठीवर घेतलं आणि 7-8 किलोमीटर मैल पळत केल्या. सावित्रीबाईंना प्लेग झाला आणि सावित्रीबाई त्यांचा मृत्यू झाला. मला सांगा, याच्यापेक्षा समाजामध्ये बलिदान ते कशाला म्हणतात की माहीत असताना सुद्धा लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपला प्राणाला लावणं, प्राणाचं बलिदान देणं, मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठं काम जगात असू शकत नाही. त्या ज्ञानज्योती सावित्रीबाईंना आपण पुन्हा एकदा वंदन करूया. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.